नमस्कार, कादरीज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे भजी कशी बनवतात ती. तर आमच्याकडे जानेवारीमधली जी अमावस्या आहे त्या अमावस्याला वेळ अमावस्या म्हणतात. आणि भजी, आंबट भात, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी आणि आंबील हे सगळं बनवून शेतामधल्या जी लक्ष्मी आहे त्या लक्ष्मीला नैवेद्य दाखवायचा असतो. आणि हा सण आम्ही वेळ अमावस्याला म्हणजे त्या अमावस्याला जानेवारीच्या अमावस्याला हा आम्ही साजरा करतो. तर त्या दिवशी जी भजी बनवतो ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अधूनमधूनही बनवतात, तसं काही नाही की त्याच दिवशी बनवतात असं नाही, की अधूनमधूनही बनवतात ही भजी. तर ही कशी बनवतात मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, इथं मी आता 2 ग्लास कढीपीठ घेत आहे, म्हणजे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ पाण्यामध्ये असं एकजीव करून घ्यायचे, आपल्याला लिक्विड बनवून घ्यायचं आहे. अगोदरच बनवून ठेवायचं म्हणजे फोडणी टाकल्यानंतर आपल्याला गडबड होणार नाही. आणि जी हिरवी चिंच पण आपल्याला याच्यामध्ये टाकायला लागणार आहे. हिरवी चिंच अगोदरच उकडून घ्यायची आहे पाण्यामध्ये, गरम पाण्यामध्ये. आणि हे बघा असं काढून घ्यायचं आहे दुसऱ्या भांड्यामध्ये त्याचं पाणी. आता आपण गॅसवरती गरम व्हायला पातेलं ठेवूयात. आणि आता गरम पातेलं झाल्यानंतर त्यामध्ये टाकूयात तेल. खूप सोपी पद्धत आहे ही भजी बनवायची, तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही एकदा बनवून खाल तर तुम्ही बार बार बनवाल. तर तेल गरम झाल्यानंतर आपण मोहरी टाकली आहे. आता आपण त्यामध्ये कढीपत्ता टाकणार आहोत. एक चमचा जिरा आणि बारीक वाटून घेतला आहे लसूण आणि बारीक वाटून घेतलेलं अद्रक. हे परतून घेऊयात. हे थोडंसं लाल झाल्यानंतर आपण यामध्ये लाल तिखट टाकणार आहोत. तर आता आपण लाल तिखट टाकून घेऊयात. हे लाल झालेलं आहे. 2 चमचे हळद, तुमच्या आवडीप्रमाणे टाका तिखट. आणि आता आपण ते चिंचेचं जे पाणी काढलं उकडून ते टाकणार आहोत. एक्स्ट्रा पाणी टाकायचं नाही आहे दुसरं, आपल्याला हेच टाकून घ्यायचं. आणि याला थोडंसं 2 मिनटं झाकून ठेवायचं. उकळी आल्यानंतर मग पालेभाज्या टाकायच्या. तर आधी पालेभाज्या टाकण्याच्या अगोदर आपण टाकूयात मीठ चवीपुरतं. तर आता उकळी आली आहे. भाज्या आहेत कोथिंबीर, कांद्याची पात आणि मेथी. हे स्वच्छ धुवून चिरून घेतलं आहे बारीक. आणि हे आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात. आणि हे झाल्यानंतर थोडंसं 2 मिनटं झाकून ठेवूयात. आणि मग नंतर उकडलेले सोले म्हणजे वटाणे, हिरवे वटाणे, तुरीचे हिरवे सोले आणि हरभरे हे सगळे आपण एका कुकरमध्ये 2 शिट्ट्या होईपर्यंत शिजवायचं आणि उकडून घ्यायचं. आणि मग नंतर ह्याच्यामध्ये टाकायचं. ती सुरुवातीलाच सगळी तयारी करून ठेवायची आणि मग पुन्हा फोडणी द्यायची. तर आता हे एकजीव करून घेतलं आहे आपण पालेभाज्या. थोडंसं झाकून ठेवूयात. हे बघा, आता आपण 2 मिनटं शिजले. आता हे सोले टाकून घेऊयात आपण सगळे. हे सगळे कुकरमध्ये शिजवून घ्यायचे सगळे सोले. आणि हे पण एकजीव करायचे. हे पण खूप सोपी पद्धत आहे ही बनवण्याची, तुम्ही पण नक्की ट्राय करा.
तर आता हे याला पण उकळी आली आहे. आता हे सगळे शिजले आहेत. आता याच्यामध्ये आपण जे कढी पीठ म्हणजे डाळीच्या पिठाचं जे लिक्विड बनवलो आहोत हे पण याच्यामध्ये टाकून घ्यायचं. हे असं अशी बारीक ही धार सोडायची आणि एका हाताने हलवायचं, म्हणजे एकजीव करून घ्यायचं हे पीठ, म्हणजे म्हणजे गाठी होणार नाहीत, गुटल्या होणार नाहीत पिठाला कुठेही. तर ही भजी तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या पातळ भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता. प्रवासात ही सुद्धा तुम्ही ही भजी घेऊन जाऊ शकता. 4 दिवस चांगली टिकते, काहीही होत नाही ह्या भजीला. आणि तुम्ही एकदा जर बनवून खाल तर तुम्हाला बार बार बनवायला खूप आवडेल. ही खूप छान लागते ही भजी. याच्यावरती तडका बनवायचा. तेलामध्ये मोहरी, जिरे आणि बारीक वाटून घेतलेलं लसूण टाकायचं आणि तडका बनवायचा आणि ह्या भजीवरती टाकून तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत, पातळ भाकरीसोबत तुम्ही हे खाऊ शकता. थंड झाल्यानंतर खूप छान लागते ही भजी. तर तुम्हाला याच्यातलं काही आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कशी झाली आहे ती भजी. हे असं एक खाली चिटकणार नाही म्हणून हे परत परत असं एकजीव करून घ्यायचं. आता आपली पूर्ण भजी शिजली आहे हे बघा. आणि इथं पण तडका मी बनवून घेतला आहे. तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तर पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत.